नमस्कार. VAJ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामधील लिपिक व शिपाई या दोन्ही पदांसाठी TCSने स्वतः मॉक टेस्ट दिलेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी ना तुम्ही जेव्हा परीक्षा आणि याच्यामध्ये तुम्हाला ना ॲक्च्युअल परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर कसा द्यायचा हे सुद्धा पाहता येईल. तर तुम्हाला इथं लॉग इन ID आणि पासवर्ड दिलेला असेल पहा. तर तुम्हाला जेव्हा परीक्षेला जाल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन ID टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. ते केलं की इथं हे जे साइन इन दिसत आहे त्या साइन इनवर टच केलं की तुम्हाला काय होणार आहे तर तुम्ही साइन इन करू शकता. आता आपण पाहूया ते साइन इन कसं करायचं ते. तर या ठिकाणी पहा आता इथे आपण आता साइन इन करूयात म्हणजे तुम्हाला पुढे काय करायचं ते कळेल. इथं साइन इनवर आपण टच केलं की या ठिकाणी असा एक इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती वाचायची आहे, इथं इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिश, मराठी पाहिजे असेल तर मराठी. तर मराठीमध्ये पण तुम्ही ही सर्व माहिती व्यवस्थित वाचू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा नेक्स्ट नावाचं आपल्याला एक बटन दिसत आहे. कोणतं? नेक्स्ट. मग इथं हे जे नेक्स्ट आहे या नेक्स्टवर आपण टच केलं की आपण पुढे जातो आणि मग पुढे गेल्यानंतर काय करायचं आहे तेही आपण पाहूयात. तर आता आपण नेक्स्ट या बटनवर टच करूयात. आता इथे पहा नेक्स्टवर टच केलं की या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती आहे. कोणती महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहूयात. की एक लक्षात ठेवा इथं जे दिलेलं आहे चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज की तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेमध्ये द्यायची आहे. तर हे जे सिलेक्ट करत असताना खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे का मराठीमध्ये पाहिजे. तर ही तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण मराठीमध्येच ठरवूया कारण जनरली आता मॅक्झिमम तुम्ही मराठी भाषेमध्येच पेपर द्या. तर आपण मराठीमध्ये आपण हे करूयात. तर आता इथे केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे. इथे त्यांनी चेक बॉक्स दिलेला आहे पहा. कुठे? या ठिकाणी. ही इथं थोडीशी एक चौकट आहे तर त्याला आपल्याला टिक मार्क करायचं आहे. त्याला टिक मार्क केलं की आय एम रेडी टू बिगिन हे जे दिलेलं आहे ना याला आपल्याला टिक मार्क करायचं आहे. मग इथे टिक मार्क केलं की पुढे प्रश्न सोडवायला सुरुवात होती. ते कसे ते आपण आता समजून घेऊयात. तर त्याच्या आधीनं मला तुम्हाला प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे याची माहिती स्वतः TCSनं दिलेली आहे. ती आपण पाहूयात. अतिशय महत्त्वाची अशी ती माहिती आहे. तर ती माहिती आपण आता समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहा आपल्याला हे शिपाई पदाचं आहे बरं का, लिपिकचं नाही. हे कोणत्या पदाचं आहे तर सुरुवातीला आपण शिपाई पदाची माहिती पाहूयात आणि त्याच्यानंतर मग लिपिक पदाची माहिती पाहूयात. तर शिपाई पदासाठी आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी तर शिपाई पदासाठी सामान्य ज्ञानवर सामान्य ज्ञान जे आहे ना त्याच्यावर काय केलेलं आहे 20 सामान्य ज्ञानसाठी जे आहेत. एक मिनिट फक्त एक सेकंड मला पेन घेऊ द्या. तर सामान्य ज्ञानसाठी जे दिलेले आहे आपल्याला तर सामान्य ज्ञान जो घटक आहे त्याच्यासाठी 20 प्रश्न आहेत आणि गुण सुद्धा 20 आहेत. आता या सामान्य ज्ञानमध्ये सर्व आलं बरं का, इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, चालू घडामोडी हे सर्व घटक याच्यामध्ये आले. 20 प्रश्न 20 गुण. भाषेचं ज्ञान, या भाषेचं ज्ञानमध्ये मराठी पण आहे आणि इंग्लिश पण आहे. त्याच्यावर 10 प्रश्न येणार आहेत म्हणजे मराठीवर 5 प्रश्न येतील, इंग्लिशवर 5 प्रश्न येतील आणि गुण 10 असे एकूण 30 प्रश्न 30 गुण आहेत. आणि शिपाई पदासाठी कम्प्युटर करायची गरज नाही. फक्त GK, मराठी आणि इंग्लिश हे 3च विषय आपल्याला शिपाई पदासाठी करायचे आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आपण लिपिक पदाचं सुद्धा पाहूयात पण त्याच्या आधी प्रश्न कसे सोडवायचे ते पाहू. बरं ठीक आहे, आधी मी तुम्हाला लिपिक पदाची माहिती देतो आणि मग त्याच्यानंतर प्रश्न कसे सोडवायचे ही माहिती सुद्धा आपण आता पाहूयात. तर आता आपण लिपिक पदामध्ये कसे प्रश्न येणार आहेत ते समजून घेऊयात. तर लिपिक पदाचं जर आपण पाहिलं या ठिकाणी परत आपल्याला ती प्रोसेस थोडी करावं लागेल. इथं साइन इन आपण केलं, फास्ट होईल प्रोसेस. इथं नेक्स्ट केलं आपण. त्याच्यानंतर इथे पाहता लिपिक पदाचा जो त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते आपण आता समजून घेऊयात. मी आधी तुम्हाला शिपाई पदाचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. आता आपण लिपिक पदाचं जे डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे ते समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहा जनरल नॉलेजमध्ये 16 प्रश्न येणार आहेत, गुण 16 आहेत. त्याच्यानं नॉलेज ऑफ लँग्वेज, मी जनरल नॉलेज बोललो,
नॉलेज ऑफ लँग्वेज याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश, तर त्याच्यावर 16 प्रश्न येणार आहेत, गुण 16 आहेत. तर मराठीचे 8 प्रश्न येतील आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा 8 प्रश्न येतील, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मराठी आणि इंग्लिश दोन्हीचे प्रत्येकी 8 प्रश्न येतील आणि गुण सुद्धा 8 आहेत. जनरल नॉलेज याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, चालू घडामोडी, क्रीडा याच्यावर 16 प्रश्न येतील आणि मार्क्स 16च आहेत. कॉम्प्युटरवर क्लर्कसाठी कॉम्प्युटर आहे, 8 प्रश्न येणार आहेत आणि गुण सुद्धा 8 आहेत. एकूण 40 प्रश्न आणि गुण किती आहेत? 40च आहेत. तर लिपिडसाठी तुमच्या लक्षात आलेलं आहे नॉलेज ऑफ लँग्वेज म्हणजे मराठी, इंग्लिश, जीके आणि कॉम्प्युटर अशा विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता आपण पेपर कसा सोडवायचा ते पाहूयात. तर त्याची माहिती आपण आता पाहूयात पेपर सोडवायची. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2018 मध्ये झालेले जिल्हा व सत्र न्यायालयाचे एकूण 23 पेपर दिलेले आहेत. त्याशिवाय जो काही आपला अभ्यासक्रम आहे जी के, कॉम्प्युटर, मराठी, इंग्रजी हा संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेला आहे. चला आता आपण पेपर कसा सोडवायचा त्याची माहिती पाहूयात. तर अतिशय सोपी अशी ती माहिती आहे पेपर कसा सोडवायचा तर ती माहिती आपण आता पाहूयात. तर सर्वात आधी लक्षात ठेवा इथं तुम्हाला भाषा निवडणं खूप महत्त्वाचं आहे. मग इथे भाषाच आपण मराठीमध्ये देणार आहोत तर मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये द्यायचा असेल तर इंग्लिशमध्ये. आणि इथं हा जो दिलेला आहे आपल्याला हे चौकोन इथं टिकमार्क करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आय एम रेडी टू लॉग इन हे तुम्हाला डिस्प्ले होईल, त्याच्यावर टच करायचं आहे. तर ते आपण आता पाहूयात कसं करायचं आहे ते. समजा आपण आता तिथे टिकमार्क केलं, या ठिकाणी इथं टिकमार्क केलं, आय एम रेडी टू लॉग इन केलं की एक नवीन विंडो आपल्याला आता स्क्रीनवर दिसत आहे. मग आता ती नवीन विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला प्रश्न दिसत आहेत. तर हे प्रश्न कसे सोडवायचे तीच माहिती आपण आता या ठिकाणी समजून घेऊयात. तर इथं एक लक्षात ठेवा की आपल्याला इथं वर जे दिलेलं आहे, कुठे वरच्या भागामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही प्रश्न कसे सोडवणार, तर इथं काय दिलेलं आहे, नॉलेज लँग्वेज दिलेलं आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिशचे प्रश्न ते सोडवायचे असतील तर इथे तुम्हाला जर जनरल नॉलेज सोडवायचं असेल तर या ठिकाणी टच करा आणि कॉम्प्युटरचे प्रश्न आधी सोडवायचे असतील तर इथे टच करा. आणि तुम्ही वर कुठंच टच नाही केलं, पहिल्या प्रश्नापासून कंटिन्यू प्रश्न सोडवायला गेलात, इथं पहा पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे, आय गो टू मदुराई बाय ब्लँक वैदई एक्सप्रेस. आता या ठिकाणी आपल्याला उत्तरं वगैरे महत्त्वाचं नाही आहेत कारण एकच प्रश्न त्यांनी कंटिन्यू दिलेला आहे. आता एक्झॅक्टली आपल्याला एक्सप्रेसचं नाव माहिती आहे म्हणून इथं द येईल. मग आपल्याला द उत्तर आहे तर इथं आपण टिक मार्क करायचं आहे. तसं ते पहा, इथं आपण टिक मार्क केलं द वर. ते टिक मार्क केलं की मग काय करायचं आपल्याला या ठिकाणी जो आपला इथं सेव्ह अँड नेक्स्ट दिलेला आहे पहा या ठिकाणी, तर या सेव्ह आणि नेक्स्टला आपल्याला टच करायचं आहे. मग त्या सेव्ह आणि नेक्स्टवर टच केलं की पुढचा प्रश्न येतो. आता इथे पहा सेव्ह आणि नेक्स्टवर आपण टच करूयात. इथं टच केलं की पुढचा प्रश्न आला. या ठिकाणी दिलेला आहे पहा आपल्याला प्रश्न क्रमांक 2 असं दिलेलं आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी हे जे ग्रीन झालेलं आहे ना, या ग्रीनचा अर्थ काय की तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर फक्त आतापर्यंत दिलेलं आहे. जर 2 प्रश्नांचे उत्तर दिले तर इथे 1च्या ऐवजी 2 येईल. जर 3 प्रश्नांची दिले तर 3. इथं हे जे याचा अर्थ काय नॉट अँसर्ड म्हणजे इथं रेड जे असतं इथं तुम्हाला सांगते तुम्ही किती प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही. आणि इथं हे जे येतं इथं तुम्ही अजून किती प्रश्न सोडवणं बाकी आहे याची माहिती दिलेली असते. म्हणजे एका प्रश्नाचं आपण उत्तर दिलं, एका प्रश्नाचं नाही दिलं आणि 14 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेलेच नाही. जर तुम्ही एखादा प्रश्न रिव्ह्यूला ठेवला असेल इथं दिलेलं असतं पहा. आता समजा 2 नंबरचा प्रश्न मला रिव्ह्यूला ठेवायचा आहे तर इथं दिलेला आहे पहा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. याच्यावर टच केलं की तो प्रश्न रिव्ह्यू होतो. तसं ते आपण समजून घेऊयात. आता इथे समजा मी टच केलं तर आता इथे पहा इथं स्पष्ट तुम्हाला दिलेलं आहे की एक प्रश्न हा रिव्ह्यूसाठी गेलेला आहे आणि तो कोणता गेलेला आहे तर ते पण दिलेला आहे. जो प्रश्न रिव्ह्यूमध्ये गेलेला असतो तो असा गोल असतो आणि निळ्यामध्ये दिलेला असतं. म्हणजे तुम्हाला परीक्षा सोडवताना हे सर्व कळतं. तुम्ही 1 नंबरचा प्रश्न सोडवलेला आहे, 2 नंबरचा प्रश्न तुम्ही रिव्ह्यूसाठी म्हणजे शेवटी सोडवायला ठेवलेला आहे, 3 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही आणि हे 4 पासून पुढच्या प्रश्नांना व्हिजिट दिलेली नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न सोडवला की सेव्ह अँड नेक्स्ट जे दिलेलं आहे तिथे टच करायचं आहे आणि मग तिथे टच केलं. आता समजा हे
सेव्ह अँड नेक्स्ट आहे, इथं टच केलं की तुम्ही पुढच्या प्रश्नावर जाता. जर तुम्हाला पाठीमागचा प्रश्न पाहायचा असेल तर इथं प्रिव्हियसवर टच करा. कधीतरी काय होतं, समजा इथं तुम्ही द ला टच केलेला आहे पण तुम्हाला उत्तर दिल्यानंतर असं वाटलं अरे इथं द नाही यायला पाहिजे, इथं तर ए यायला पाहिजे. मग तुम्ही काय करायचे, क्लिअर रिस्पॉन्स. आपण उदाहरणच पाहूयात. समजा मी आता या ठिकाणी द ला टच केलेला आहे, म्हणजे माझं उत्तर काय आहे द. मी सेव्ह अँड नेक्स्ट केलं म्हणजे पुढचा प्रश्न आला 4 नंबरचा. तर आता मला वाटलं अरे 3 नंबरला मी चुकीचं दिलेलं आहे, पण मी परत 3 नंबरला गेलो आणि इथं हे जे द मला नाही पाहिजे, इथं ए पाहिजे. तर मी काय केलं पाहिजे, खाली जे इथं दिलेलं आहे क्लिअर रिस्पॉन्स, त्याच्यावर टच करायचं आहे मला. मग त्याच्यावर टच केलं की तो रिस्पॉन्स पहा. आता या ठिकाणी काय होते ते पहा, क्लिअर रिस्पॉन्स मी केलं. इथं जे द ला आधी मी टिकमार्क केलेलं होतं ते गेलं की नाही. मग मला ए ला टिकमार्क करायचंय, तर मी आता ए ला टिकमार्क करेल. ए ला टिकमार्क केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. 5 नंबरचा प्रश्न आला. आता इथे पहा, मी 2 प्रश्नांची उत्तर दिलीत, एक प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. 12 प्रश्नांना अजून व्हिजिट करायचं आहे. एक प्रश्न रिव्ह्यू साठी सोडलेला आणि इथं दिलंय स्पष्ट. 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, 2 नंबरचा प्रश्न रिव्ह्यू साठी आहे, 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत किंवा पेपर सोडवायचा आहे. समजा तुम्ही जनरल नॉलेजमध्ये गेलात तर जनरल नॉलेजमध्ये त्यांनी एकच प्रश्न इथं ठेवलेला आहे, सर्व 16च्या 16 प्रश्न. मे 2022 मध्ये काय प्रश्न आहे तो, की मे 2022 मध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाने सुरू केलेली जिव्हाळा ही कर्ज योजना कोणती बँक देते. मला वाटते राज्य सरकारी बँक देते. तर आणि कारागृहातील कैद्यांसाठी आहे ती. तर हा एकच प्रश्न त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे. हेच जर तुम्ही पुढे कोणत्या घटक दिलेले आहेत, कॉम्प्युटर नॉलेजमध्ये गेलात तर एकच प्रश्न त्यांनी इथे ठेवलेला आहे, कोणता, कॉम्प्युटर डेटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. तर याच्यामध्ये कीबोर्ड हे इनपुटसाठी वापरले जातं, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर हे आउटपुट आहेत आणि कीबोर्ड हा इनपुट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायचे आहेत. क्लिअर रिस्पॉन्स काय आहे, मार्क फॉर रिव्ह्यू काय आहे, आणि सर्व प्रश्न सोडवल्यानंतर इथं सबमिट करायचं, हे लक्षात ठेवा बरं का सर्वांनी. सर्व पेपर सोडून झाल्यानंतर आठवणीनं या ठिकाणी सबमिट करायचं आहे. सबमिट केलं की मग तुम्ही त्याच्यामध्ये परत काही चेंजेस करू शकत नाहीत. आणि सबमिट करायच्या आधी हे चेक करा बरं का. आणि लिपिक या पदासाठी 40 मिनिटांचा वेळ आहे आणि शिपाई हे जे पद आहे त्या शिपाई पदासाठी 30 मिनिटांचा वेळ आहे. लिपिकसाठी 40 प्रश्न येणार, शिपाईसाठी 30 प्रश्न येणार. क्लिअर झाले सर्वांना. तर अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे किंवा न्यायालय भरतीचा पेपर द्यायचा आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आपण आता एक छोटीशी जाहिरात पाहूयात आणि व्हिडिओ स्टॉप करूयात, ठीक आहे. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2018 मध्ये झालेले जिल्हा व सत्र न्यायालयाचे 23 पेपर दिलेले आहेत. तसंच IMP ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेले आहेत, प्लस GK, कॉम्प्युटर, मराठी, इंग्रजी या सर्व घटकांची माहिती दिलेली आहे. पण पिऊनसाठी कॉम्प्युटर करू नका, लिपिकसाठीच फक्त कॉम्प्युटर आहे. बाकीचा सिलेबस सेम आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.